सो नेक्स्ट गव्हर्नर, सॉरी नेक्स्ट व्हाईस रॉय, याला आपण गव्हर्नर जनरल नाही म्हणू शकत, कारण 1858 पासून त्याला व्हाईस रॉय म्हणायला सुरुवात झाली होती. सो द नेक्स्ट व्हाईस रॉय, त्याचं नाव काय पोरांनो, नाव आहे लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो. पिंटो नाही बरं का, मिंटो आहे. नाहीतर पिंटो म्हणतात, लॉर्ड मिंटो. त्याचं टेन्युअर येणार 1905 to 1910. म्हणजे 1905 ते 1910 हा त्याचा 5 वर्षाचा कालखंड आहे. आता जर तुम्ही थोडं मागे जाऊन पाहिलं ना, तर तुमच्या लक्षात येईल या काळामध्ये बंगालची फाळणी करून गेला होता तो कोण, लॉर्ड कर्झन. आठवतंय का? 1905 मध्ये लॉर्ड कर्झन हॅड डिक्लेअर्ड द पार्टिशन ऑफ बेंगॉल. त्याच्यामुळे जो काय समाजामध्ये किंवा भारतीयांच्या मनामध्ये जो राग होता ना, तो ब्रिटिशांच्या मध्ये जास्त वाढला होता. याचं अजून एक कारण झालं होतं की ज्याप्रमाणे लोकमताचा अनादर करून त्यांनी बंगालची फाळणी केली होती, त्यामुळे बरेचसे लोक क्रांतिकार्याचा मार्ग त्यांनी पत्करला होता. क्रांतिकार्य म्हणजेच काय, की ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी बंदुकी उठवायला सुरुवात केली होती, राईट. म्हणजे त्याच्यामध्ये बंगालमध्ये सुरुवात झाली आणि लोकांनी बऱ्यापैकी क्रांतिकार्याचा मार्ग पकडला होता. अजून एक महत्वाची गोष्ट होती की 1905 मध्ये गोखले यांचा मृत्यू झाला होता. गोपाळ कृष्ण गोखले डायड इन 1905. आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू झाल्यानंतर सगळी पूर्ण काँग्रेसची सूत्र आली होती जहालमतवादी लोकांच्या हातामध्ये, आपण एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो. आणि लोकमान्य टिळक ही वॉज वन ऑफ दॅम. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशा प्रकारची गर्जना त्यांनी केली होती. बरोबर का नाही? त्यामुळे लॉर्ड मिंटोच्या डोक्याला ताप झाला होता, म्हणजे या काळामध्ये आपण बघू. कारण 1905चं बंगालची फाळणी होती. त्याच्यानंतर मतवादी, ज्याला आपण म्हणतो एक्स्ट्रीमिस्ट, लोकांच्याकडे काँग्रेसचं कंट्रोल गेलं होतं. आणि पुढची एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे क्रांतिकारी लोकांचा चळवळी उभ्या राहायला सुरुवात झाली होती. आता याच्यामध्ये त्या लोकांच्या चळवळी दडपणे किंवा असंतोष कमी करण्यासाठी लॉर्ड मिंटोला काही काम करावं लागलं. पहिलं होतं, 1908 मध्ये लाला लजपत राय आणि त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी अजित सिंह, म्हणजे ते भगतसिंह यांचे काका होते, त्यांना देशातून हद्दपार केलं होतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांना सांगितलं की तुम्ही इथं नाही राहायचं, तुमच्या इथं राहण्यामुळं तुम्ही लोकांना भडकून देताय. बरोबर का? म्हणून लाला लजपत राय आणि अजित सिंह यांना काय केलं होतं, देशातून हद्दपार केलं होतं. तसंच तसंच लाल बाल पाल, आता लाल तर गेले, लाला लजपत राय काढलं होतं बाहेर. बिपिन चंद्र पाल, बरोबर, आणि अश्विनी कुमार दत्त यांना सुद्धा हद्दपार करण्यात आलं होतं. म्हणजे लाल बाल पाल. आणि त्याच्यामध्ये 1908 मध्ये पुढची गोष्ट बघा महत्वाची आहे, 1908 मध्ये लोकमान्य टिळक यांना सुद्धा शिक्षा झाली होती आणि ते डायरेक्ट 6 वर्षाने सुटले 1914ला. म्हणजे 1900 बघा, म्हणजे थोडक्यामध्ये लाला लजपत रायांची हद्दपारी झाली. लाल बाल पाल हे ट्रायो होतं, इम्पॉर्टंट ट्रायो, दॅट वॉज व्हेरी मच what we can say active when Congress was taken over by extremists. हे तीनच लोक होते. लाला लजपतचं हद्दपार केलं, बिपिन चंद्र पाल यांना हद्दपार केलं आणि लोकमान्य टिळक यांना तर जेलमध्ये टाकलं. आणि मंडाले हा जो काही एरिया आहे ब्रह्मदेशमध्ये, यामध्ये त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती आणि त्यांची सुटका झाली डायरेक्ट 1914ला. इथे लक्षात, म्हणजे लॉर्ड मिंटो याने लाल बाल पाल यांना आपल्या मार्गातून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. पुढे बघा, 1908 मध्ये भारतीय इतिहासातील काळे वर्ष, बंगालच्या फाळणीचा परिणाम म्हणून क्रांतिकारी कारवाईला सुरुवात झाली होती. म्हणजे ज्याला तुम्हाला म्हटलं की आपल्या मागण्या जर मंजूर होत नाही तर त्या बंदुकीच्या धाकावर मंजूर करून घेणे. मग क्रांतिकार्य म्हणजेच काय, तर ब्रिटिशांना बंदुकीने त्यांचा हत्या करणे, राईट, त्यांच्या रेल्वे मार्ग उलथून टाकणे, त्यांचा खजिना लुटणे, अशा सगळ्या प्रकारच्या कारवाया क्रांतिकार्यामध्ये येतात. आणि त्यावर आळा घालण्यासाठी 1908 मध्ये वृत्तपत्र कायदा केला होता. म्हणजे कुठं ना कुठं ऑल दोज रिव्होल्युशनरी फोर्सेस विच वर फायटिंग अगेन्स्ट ब्रिटिश विथ द हेल्प ऑफ वेपन इन ऑर्डर टू कंट्रोल देम, 1908चा वृत्तपत्र कायदा त्यांनी त्या ठिकाणी केला होता. लक्षात राहील? एनी डाऊट अबाउट दिस? कळलं? हे मिंटोच्या काळात झाले, लॉर्ड मिंटो. ठीक आहे. त्याच्यात दुसरा एक कायदा केला त्याने, तो होता
विस्फोटक पदार्थ कायदा. विस्फोटक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ज्याला अॅम्युनिशन म्हणतो आपण, ज्याच्या साह्यानं लोकांच्या हत्या केल्या जाऊ शकतात, बॉम्ब बनवले जाऊ शकतात, करून सार्वजनिक सभेवर निर्बंध घालण्याचे आदेश काढले. आणि सार्वजनिक सभा माहिती आहे पुण्यामध्ये होती, गवा जोशी यांची. गुन्ह्याची चिथावणी देणाऱ्या बातम्यांवर आणि वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यात आले होते. हे सगळं करण्याचं काम लॉर्ड मिंटोच्या काळामध्ये झालं होतं. तुम्ही लक्षात ठेवायचं. विस्फोटक पदार्थ कायदा, वृत्तपत्र कायदा, एकच काम करायचं होतं त्यांना. दे जस्ट वॉन्टेड टू सप्रेस द व्हॉइस ऑफ इंडिया. पुढे बघा. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत भारतीय सदस्य नियुक्त झाले होते. आणि याच्याच काळामध्ये एक महत्वाचा नियम झाला, तो म्हणजे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. म्हणजे भारताला जी घटनात्मक सुधारणा हळूहळू देण्यात आली, ज्याचा टप्प्यानुसार आपण अभ्यास डिटेलमध्ये करणार आहे. त्याच्यामधला एक महत्वाचा अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इट, जो 9 मध्ये आला, भारतीय शासन कायदा, ज्याला म्हटलं जातं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. लक्षात ठेवा. हा मोर्ले कोण होता? मोर्ले होता भारत मंत्री. लक्षात ठेवा, मोर्ले होता भारत मंत्री. आणि मिंटो कोण होता? मिंटो होता व्हाईसरॉय. म्हणून त्याला 1909 साली जो कायदा झाला, भारतीय शासनाचा कायदा, इंडियन गव्हर्नमेंट ऍक्ट, मोर्ले वॉज भारत मंत्री अँड मिंटो ही वॉज द व्हाईसरॉय, यांनी जो कायदा करून मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ केले. म्हणजे 1907 साली, 6-7च्या दरम्यान जन्माला आलेली एक पार्टी होती मुस्लिम लीग. त्या मुस्लिम लीगच्या माहितीनुसार, सॉरी, मागणीनुसार मुस्लिमांसाठी वेगळे मतदारसंघ देण्याचं पाप या माणसाने केलं होतं. पाप मी मुद्दाम म्हणेल का तर त्यांचा उद्देश हाच होता की भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची एकी तोडायची. म्हणजे हिंदू अँड मुस्लिम वर फायटिंग युनाइटेडली अगेन्स्ट ब्रिटिश पीपल. And they just wanted to break that unity. In order to do that, Muslims were given separate constituency. मोर्ले मिंटो कायदा. ठीक आहे. आता मोर्ले मिंटो कायद्यामध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन्स आहेत, त्या आपण डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये म्हणजे पाहणार आहेत आपण. त्याच्यानंतर मिंटोने बंगालची फाळणीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. आणि हा गेला 1909ला गेला, निघून 10ला निघून गेला. आणि त्याच्यानंतर दुसरा जो आला त्याचं नाव होतं लॉर्ड हार्डिंग्स. हार्डिंग्स होतं, ड ए ड, ते बी झाले टोटल. लॉर्ड हार्डिंग्स नाव लक्षात ठेवा, लॉर्ड हार्डिंग्स. याचा कार्यकाळ आहे पोरांनो 1910 ते 1916. 1910 ते 1916 महत्वाचं आहे बघा. दिल्ली दरबार भरला होता 12/12/1911. आता समजा 12/12/12 झालं असतं तर अवघड झालं असतं. म्हणजे 12/12 सगळ्यां म्हणजे 12/12/1911 मध्ये दिल्ली दरबार भरला होता. दिल्ली दरबार भरला होता म्हणजे काय? याच्यामध्ये ब्रिटनचा जो राजा होता, त्याचं नाव पंचम जॉर्ज होतं. आणि त्याची राणी होती, राणीचं नाव काय होतं? मेरी. मेरी म्हणजे माझी नाही बरं का, मेरी म्हणजे मेरी, इट वॉज द नेम ऑफ दॅट क्वीन. म्हणजे पंचम जॉर्ज आणि मेरी यांना भारतामध्ये भेटायला बोलवलं होतं. आणि त्याच्यासाठी दिल्ली दरबाराचं आयोजन करण्याचं काम लॉर्ड हार्डिंग्ज यांनी केलं होतं. तारीख लक्षात ठेवा, 12/12/1911. ठीक आहे. पुढे बघा. जे हायलाईट केलं ते लक्षात ठेवा बरं का. महत्वाची घोषणा, बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. म्हणजे लॉर्ड हार्डिंग्ज याच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. मग जो दिल्ली दरबार भरला होता, त्या दिल्ली दरबार तसे ना ती बंगालची फाळणी रद्द केल्याचं सांगण्यात आलं. लक्षात ठेवा. म्हणजे बंगालची फाळणी केली कुणी? लॉर्ड कर्झनने. रद्द कुणी केली? लॉर्ड हार्डिंगने. कधी केली? 1911ला केली. आणि राजधानी त्याने, त्याची जी कॅपिटल होती ना, ती कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली होती. म्हणजे 1911 साली. त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश लोकांची साम्राज्याची सुरुवातच कलकत्त्यापासून झाली होती. परंतु 1911 साली याने आपली राजधानी दिल्लीला हलवली. आणि अजून सुद्धा आपल्या भारताची राजधानी न्यू दिल्ली या ठिकाणीच आहे. लक्षात ठेवा. लक्षात राहील. क्लिअर. राजधानी दिल्ली हलवण्याचं काम कोणी केलं? लॉर्ड हार्डिंगने केलं. आता हार्डिंग्जवर असंच वैतागलेल्या क्रांतिकारकांनी बॉम्ब हल्ला केला होता 23 डिसेंबर 1912 रोजी. बॉम्ब टाकला होता त्याच्यावर. आणि ह्या दिल्लीमध्ये तो हत्तीवर बसला असताना रास बिहारी बोस, अवध बिहारी आणि वसंत कुमार विश्वास अशा प्रकारे जे काही लोक होते, त्यांनी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला घडवून आणला होता.
ते लक्षात ठेवा. हत्तीवर बसला होता तो. कशाला बसला होता हत्तीवर? बसायचं असेल त्याला, इच्छा झाली असेल बसायची म्हणून तो बसला होता हत्तीवर. कळलं? समजलं? म्हणजे जस्ट इमॅजिन करा, लॉर्ड हार्डिंग हत्तीवर बसून चाललाय आणि बॉम्ब फेकून मारलाय. अशा प्रकारे बॉम्ब हल्ला 1912 साली झाला होता लॉर्ड हार्डिंग्जवर. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 1912 मध्ये नागरी सेवेकरिता इस्लिंक्टिंग कमिशन एक त्यांनी स्थापन केलं होतं. हे कमिशन एवढं इम्पॉर्टंट नाही, पण तरी पण लक्षात ठेवा. मग लॉर्ड हार्डिंग्ज बद्दल इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवताल तुम्ही? लॉर्ड हार्डिंगने महत्वाचं काम केलं होतं ते म्हणजे बंगालची फाळणी रद्द करायचं काम केलं होतं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम जे केलं होतं ते म्हणजे लॉर्ड हार्डिंगने म्हणजे लोकांनी काम केलं होतं, बॉम्ब टाकला होता त्याच्या अंगावर. आणि दिल्लीत दरबार त्यांनी भरवला होता. कोणासाठी? इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची बायको असेल मेरी, यांना बोलवलं होतं. म्हणजे आता देश आपला, दिल्ली आपली, दरबार आपला, आणि हा बोलवतोय त्यांना. ते असंच आहे. ते म्हण आपली माहिती आहे ना की लोकांची कढी आणि धाऊ धाऊ वाढी, त्या पंडितची कंडिशन होता. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यासाठी दिल्ली दरबार भरवला होता लॉर्ड हार्डिंग्जने. ठीक आहे. त्याच्यानंतर गदर उठाव झाला होता 1913 मध्ये. लाला हरदळ यांनी सॅन फ्रान्सिस्को मध्ये गदर. आता गदर चळवळ काय होती ना, हे मी तुला सांगणार. गदरचा अर्थच होतो उठाव. लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गदर चळवळीची सुरुवात केली. आता ही गदर मुवमेंट काय होती, हे ज्यावेळेस मी तुम्हाला क्रांतिकारकांचं कार्य सांगेल ना, त्याच्यामध्ये गदर चळवळीबद्दल डिटेलमध्ये मी बोलणार आहे. यू डोंट वरी अबाउट. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. पण लक्षात ठेवा, लाला हरदयाळ ही वॉज रिलेटेड विथ गदर मुवमेंट दॅट टूक प्लेस इन सॅन फ्रान्सिस्को इन 1913. हे लक्षात ठेवा. हे सगळं लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये चाललंय बघा. आणि गदरची तिकडे स्थापना झाली, त्यामुळे भारतामध्ये डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट 1915 पारित झाला. म्हणजे गदर म्हणजेच काय? गदरचा उठाव. तुम्हाला सनी देओलचा पिक्चर माहिती असेल ना, पूर्ण गदर. आठवतंय का आमिषा पटेलचा मैं निकला गड्डी लेके? गाणं ऐकलं असेल तुम्ही. आता परत गदर टू आला होता. याचा अर्थ गदरचा अर्थच होतो उठाव. राईट. आणि थोडक्यामध्ये, आणि हा उठाव झाल्यानंतर, याची स्थापना, गदर पक्षाची स्थापना झाल्यानंतर डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट 1915 पारित झाला. आणि आणि त्यामुळे परत एकदा भारतीयांमध्ये असंतोष पसरला. आता याच काळात काय झालं तुम्हाला माहिती असेल की 1914 साली पहिलं महायुद्ध चालू झालं. आणि पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन पूर्णपणे अडकलं होतं. म्हणजे ब्रिटनला भारतीयांची गरज होती. भारतीयांची गरज म्हणजे का? उदाहरण म्हणजे भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. पण दुसऱ्यांच्या भूमीत जाऊन त्यांच्यासाठी लढणं, याच्यासाठी भारतीयांचं मनोबल आवश्यक होतं, भारताचा विश्वास आवश्यक होता. म्हणून म्हणून इंग्रज लोक त्यावेळी काँग्रेसला खुश करण्याचा प्रयत्न करत होते. याच दरम्यान जागतिक महायुद्ध सुरू झाले आणि हार्डिंगने काय केलं? काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात त्याला यश मिळाले. म्हणजे काँग्रेसने सांगितलं, हा तुम्ही डेमोक्रेसीसाठी लढताय, तुम्ही आम्हाला काही काळानंतर स्वातंत्र्य देणार आहे, आमचा तुमच्या विश्वास आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो पहिल्या महायुद्धामध्ये. अशा प्रकारे काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्यांना. लक्षात ठेवा. ठीक आहे. हे सगळं झालं कोणाच्या? लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये. पुढे बघा. 1914 मध्ये फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट अँड कॉलेज देहरादून ही स्थापना झाली. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट अँड कॉलेज देहरादून कुठे? उत्तराखंडमध्ये आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी 1914 मध्ये ही स्थापना केली होती. आणि याचं श्रेय सुद्धा लॉर्ड हार्डिंगलाच जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1916ला लॉर्ड हार्डिंग्ज गेला आणि आला कोण? आला कोण? लॉर्ड चेम्सफर्ड. महत्वाचं आहे बरं का, लॉर्ड चेम्सफर्ड. 1916 ते 1921 हा त्याचा कालखंड आहे. आता 1916 ते 1921 म्हणजे लॉर्ड हार्डिंगचा असेल आणि लॉर्ड चेम्सफर्डचा असेल, याच्या काळामध्ये महात्मा गांधीजी भारतामध्ये ऍक्टिव्ह झाले होते. सगळ्यांना माहिती आहे महात्मा गांधी भारतामध्ये आले आणि ऍक्टिव्ह झाले. राईट. आपण ते त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. 1916 मध्ये, येस, 1916 मध्ये एस पी सिन्हा, नाव लक्षात ठेवा. नाव काय? एस पी सिन्हा. एस पी सिन्हा पहिले भारतीय लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून बिहार येथे नेमणूक त्यांची झाली. तुम्हाला आठवत असेल, त्यांनी काय केलं तर प्रत्येक प्रांतासाठी एक लेफ्टनंट गव्हर्नर जनरल त्यांना एक करायचा, नियुक्त करायचा होता. आणि फर्स्ट टाइम लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळामध्ये एस पी सिन्हा या व्यक्तीची भारताचा पहिला
लेफ्टनंट गव्हर्नर जनरल कोणत्या प्रांताचा केला होता? बिहारचा. बिहारचा लक्षात ठेवा बरं का. म्हणजे सिन्हा, आता तुम्ही लक्षात कसं ठेवायचं माहिती का? शत्रुघ्न सिन्हा माहिती आहे ना, खामोश. त्या शत्रुघ्न सिन्हा कुठले आहेत प्रॉपरली? बिहारचे आहेत. मग शत्रुघ्न सिन्हा लक्षात ठेवा, बिहारचे कोण होते? पहिले गव्हर्नर जनरल केले होते त्यांना. कोणत्या कायद्यानुसार? कुणी केलं होतं? लॉर्ड चेम्सफोर्डने केलं होतं. म्हणजे तिन्ही याचा काय केलं होतं? एक, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, प्रत्येक प्रांताला एक लेफ्टनंट गव्हर्नर असेल. लेफ्टनंट म्हणजे काय? तर डेप्युटी गव्हर्नर, उपगव्हर्नर. आणि तो उपगव्हर्नर पहिला कोण झाला होता? एस पी सिन्हा झाला होता. आणि त्याची सुरुवात त्यांनी कुठे झाली होती? बिहारमध्ये झालं होतं. ठीक आहे. अलीगड विद्यापीठाची स्थापना झाली. अलीगड युनिव्हर्सिटी युपी मध्ये आहे. त्या विद्यापीठाची स्थापना सुद्धा लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळामध्ये झाली होती, 1970च्या दरम्यान समथिंग. अलीगड मुव्हमेंट नंतर पुढे खूप महत्वाचं आहे बरं का. फक्त आता आपण काय करतोय की कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये काय काय गोष्टी झाल्या होत्या याचा एक आवाका घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता पुढे तुम्हाला जालियनवाला बाग हत्याकांड आठवते का रे पोरांनो? जॉन डायऱ्या, आठवते का? डायर डायर म्हणजे रौलट नावाच्या व्यक्तीने एक कायदा रेकमेंड केलता. त्या कायद्याला रौलट ऍक्ट म्हणायचे. द अनार्कियल रेव्होल्युशन. म्हणजे हा कायदा काय होता मी सांगतो. रौलट कायदा असा होता की कोणालाही अटक करण्याचा अधिकार प्राप्त होता. कोणत्याही व्यक्तीला डायरेक्ट अटक केली जाऊ शकत होती. कोणत्याही पुराव्याशिवाय त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकता येत होतं. कोणत्याही पुराव्याशिवाय त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकता येत होतं. अशा प्रकारे विना परवाना जेलमध्ये टाकणे, कुणाला अटक करणे, एक प्रकारे कंप्लीट लॅक ऑफ ज्युडिशियरी सिस्टीम म्हणून त्याला आपण म्हणतो रौलट ऍक्ट. याला काळा कायदा असं म्हणतात. त्याला काळा कायदा का म्हणायचं? कारण यानुसार यानुसार फंडामेंटल राईटची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली होती. फंडामेंटल राईटची पूर्णपणे पायमल्ली करण्यात आली होती, येथे लक्षात. पुढे बघा. आणि ह्या रौलट ऍक्टच्या विरोधात मध्ये लोक जालियनवाला बागेमध्ये काय केले? जमले होते, आठवते तुम्हाला? आणि त्याच जालियनवाला बागेमध्ये जनरल डायरने काय केलं? लोकांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला आणि अनेक लोकांना मारून टाकलं. शेकडो लोक त्याच्यामध्ये मेले होते. म्हणजे या कायद्याचा विरोध करण्यासाठी, रौलट ऍक्टचा विरोध करण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी जमले होते. आता क्राईम ऍक्ट काय होतं? पहिल्या महायुद्धानंतर हा कायदा लागू करण्यात आला. त्याच्या विरोधात अखिल भारतीय स्तरावर गांधींनी पहिला हरताळ पाळला होता या रौलट कायद्याच्या विरोधामध्ये. ठीक आहे. आता रौलट कायदा काय आहे, काळा कायदा आहे, डिटेलमध्ये आपण नंतर त्या कायद्याबद्दल पाहणार आहे. थोडक्यामध्ये काय होतं की कोणालाही विनाशस्त्र, विना परवाना शस्त्र बाळगता येणार नाही. जर संशय आला तर त्या व्यक्तीला अटक करता येईल. अटक केल्यानंतर जर समाधान झालं तर त्या व्यक्तीला शिक्षा करता येईल. अशा प्रकारे काळा कायदा अतिशय अन्यायिक पद्धतीने तयार करण्यात आला होता. त्याच्या विरोधामध्ये आंदोलन झालं पंजाबमध्ये, जालियनवाला बाग हत्याकांड झालं. पुढे बघा. 1919 मध्ये मॉन्टेग्यू स्वेन्सबर्ग कायदा पारित करण्यात आला. जसा 1909चा मोर्ले मिंटो ऍक्ट आहे ना पोरांनो, तसाच तुम्ही मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा 1919चा कायदा पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढे बघा. 1921 मध्ये शोर कमिटी स्थापना करण्यात आली. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी सांगतो ते लक्षात ठेवा. शोर कमिटीचा उद्देश काय होता? सैन्यात भारतीयांचा समावेश करणे. तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. 1921 मध्ये जी शोर कमिटी, इट वॉज फाउंडेड. व्हॉट आर द पर्पज ऑफ दॅट कमिटी? पर्पज हा होता की सैन्यामध्ये भारतीयांना स्थान देणे. म्हणजे पहिले सैन्य होतच, पण जास्तीत जास्त चांगल्या पदावर भारतीय सैनिकांना ब्रिटिश सरकारमध्ये घेता येईल का नाही, अशा प्रकारे हे काम करण्यासाठी शोर या नावाच्या अध्यक्षतेखाली माणसाच्या नावाच्या अध्यक्ष समिती 1921 मध्ये नेमण्यात आलेली होती. पुढचा गव्हर्नर जनरल लेपरानो लक्षात ठेवा, महत्वाचा, याला स्टार करा. लॉर्ड रीडिंग. लॉर्ड रीडिंग. रीडिंग म्हणजेच काय? वाचणे नाही, नाव आहे त्याचं, लॉर्ड रीडिंग. आता हे तुम्हाला परीक्षेत विचारतील, लॉर्ड रीडिंग याचा धर्म कोणता होता? बघा कोणता होता धर्म, चेक करा. याचा धर्म होता यहुदी, ज्यू. म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता इस्रायल पॅलेस्टाईनचा जे वाद चाललाय, ते इस्रायलचे सगळे लोक ज्यू आहेत. ज्यू लोक आहेत.
म्हणजे एकमेव गैर ख्रिस्ती म्हणजेच काय, द ओनली गव्हर्नमेंट इन द हिस्ट्री ऑफ इंडिया हु वॉज नॉट ख्रिश्चन. बाकी सगळे ख्रिश्चन होते. हा एकमेव गव्हर्नर असा होता जो ख्रिश्चन नव्हता. त्याचं नाव होतं लॉर्ड रिडिंग्स. लॉर्ड रिडिंग्स, ठीक आहे. याने 1 मार्च 1922 मध्ये रौलट कायदा रद्द केला. यांना सवय होती काहीतरी चुकीचं करायचं आणि ते ताणून धरायचं आणि नंतर परत काहीतरी माघार घ्यायची. तर मार्च 1952 मध्ये रौलट कायदा मागे घेण्याचं किंवा रद्द करण्याचं काम कोणी केलं होतं? लॉर्ड रिडिंगाने केलं होतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये सँडहर्स्ट मिलिटरी कॉलेजमध्ये भारतीयांना लष्करी प्रचार स्कूल करण्यात आलं होतं. म्हणजे मिलिटरी कॉलेज होतं इंग्लंडमधलं सँडहर्स्ट. याच्यामध्ये भारतीयांना मिलिटरी एज्युकेशन म्हणजे प्रशिक्षणासाठी ते खुलं करण्यात आलं होतं. तसेच तसेच लष्करात कमिशन अधिकारी म्हणून भारतीयांचा बदल निर्णय. म्हणजे 1909च्या नंतर बऱ्यापैकी भारतीयांना ब्रिटिश सैन्यामध्ये घ्यायला सुरुवात केली होती. ठीक आहे. आता हा जो पुढचे जे आहेत ना, ते इथून पुढे सगळे चालू झालेले ते जास्त महत्वाचे आहेत. नाव बघा काय आहे पहिलं. लॉर्ड आयर्विन. ऐकले का याचं नाव तुम्ही याच्या अगोदर? लॉर्ड आयर्विनचं नाव ऐकलंय का? आठवते का महाराष्ट्राचा इतिहास शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं. याचा कार्यकाळ 1926 ते 1931. 1927 मध्ये सायमन कमिशन आलं होतं. सायमन कमिशन काय होतं? की भारतीयांना घटना बनवता यावी. मग ती घटना कशी बनवता येईल यासाठी चौकशी करण्यात ते आले होते. आणि या सायमन कमिशन मध्ये एक पण भारतीय माणूस नव्हता. सगळे जे होते युरोपियन होते. म्हणून त्या लोकांनी नारा दिला होता, सायमन गो बॅक. आठवतंय का? म्हणजे नियुक्ती व आगमन, भारतीय सदस्य नसल्यामुळे लोकांनी आंदोलन केलं. आणि हे आंदोलन करताना लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता सॉन्डर्सच्या हल्ल्यामध्ये. म्हणजे सॉन्डर्स या इंग्रजी अधिकाऱ्याने जो अमानुष हल्ला केला, लाठी हल्ला केला, लाला लजपत राय यांचा त्या लाठी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी त्यांची हत्या पुढे झाली होती, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर फाशी देण्यात आलं. पुढे बघा. गांधीजींनी आयर्विनच्याकडे 11 मागण्या केल्या होत्या. की आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, अशा एकूण 11 मागण्या लॉर्ड आयर्विनच्याकडे केल्या होत्या. आणि त्या मागण्या त्यांनी मंजूर न केल्यामुळे नाराज होऊन महात्मा गांधीजींनी सिव्हिल डिसओबिडियन्स, त्याला मराठीत म्हणतात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू करण्यात आली होती. आणि त्याचा एक पार्ट होता दांडी मार्च. दांडी मार्च, इट वॉज अ पार्ट ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. इट वॉज अ काइंड ऑफ रिएक्शन टू द disapproval of 11 demands which were put by Mahatma Gandhi and those were rejected by Lord Irwin. म्हणून सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात आली होती 1930 मध्ये. एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर झालं की इथपर्यंत? पुढे बघा पोरांनो. आणि या करारानुसार गांधीजींनी काय केलं? एकूण 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या. बघा नीट ऐका. पहिलं आलं सायमन कमिशन. सायमन कमिशन माघारी गेलं. लोक म्हणली तुम्ही गेट लॉस्ट बावटानं, तुमच्याकडे काय एकही मराठी माणूस नाही, सॉरी मराठी म्हणजे एकही हिंदी माणूस नाही. सायमन गो बॅकचा नारा दिला. सायमन माघारी गेला. मग त्याच्यानंतर लॉर्ड बर्कनहेड जो भारत मंत्री होता, त्याचं असं म्हणणं होतं की तुम्हाला आम्ही केलेलं आवडत नाही तर मग तुमचं तुम्ही करा ना, तुमची तुम्ही घटना तयार करा. आणि त्याला त्याला रिप्लाय म्हणून 1928 मध्ये, लक्षात ठेवा, नेहरू रिपोर्ट सादर झाला होता. नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट काय होता पोरांनो? नेहरू रिपोर्ट म्हणजे याच्यामध्ये याचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू, म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचे वडील. या मोतीलाल नेहरूंनी आम्ही भारताची घटना तयार करू अशा प्रकारे एक तयार केलं डॉक्युमेंट, त्याला नेहरू रिपोर्ट नाव दिलं. आता हे नेहरू रिपोर्ट म्हणजे हिंदूंसाठी बनवलंय अशा प्रकारचा गैरसमज होऊन बॅरिस्टर जिना यांनी स्वतःचे 14 वेगळे मुद्दे मांडले.
विच वर इम्पॉर्टंट फॉर मुस्लिम्स. म्हणजे हे सगळे त्याच्यानंतर वाद झाले आणि फायनली त्याचा परिणाम असा झाला की तुम्ही काय करा, आपण गोलमेज परिषदा घेऊ. गोलमेज म्हणजे काय? गोल आकाराचा एक टेबल ठेवतात, त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतात. आणि त्याच्यावर सगळ्यांनी बसायचं, टेबलवर नाही बसायचं बरं का, टेबलच्या कडे सगळ्यांनी बसायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. तर गोलमेज परिषदेला पहिल्या हजर नाही राहिले महात्मा गांधी, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राहिले. पुढे बघा, 1927 मध्ये बटलर समिती नेमली होती. काय उद्देश होता बघा? बटलर समितीचा उद्देश काय होता? की संस्थान होती आणि ब्रिटिश सत्ता यांच्या संबंधाचं अध्ययन करणे. म्हणजे काय, भारतामध्ये 550च्या आसपास जे काही प्रिन्सली स्टेट्स होते, त्या सगळ्यांचा संबंध कशा प्रकारचे आहेत हे चेक करायचं काम बटलर समितीने केलं होतं. आणि त्यासाठी समिती नेमली होती 1927 मध्ये. पुढे बघा, लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन. आता आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळ यायला लागलो बरं का पोरांनो. बघा, 1931 ते 1936 लॉर्ड विलिंग्डन हा मुंबईचा पहिला गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलं होतं 1926 ते 1931 दरम्यान. मग त्यासाठी नवीन नव्हतं, पण डायरेक्ट आता व्हाईसरॉय पदाची जबाबदारी पडली होती. आता पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये लॉर्ड आयर्विन होता आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेहून आल्यानंतर महात्मा गांधीजींना अटक करायचं काम यांनी केलं होतं. कारण महात्मा गांधीजीने सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. सविनय कायदेभंगाची चळवळ त्या ठिकाणी त्यांनी चालू केली होती. येते लक्षात? एकच मिनिट हा पोरांनो. अश्विनी मॅमला लिंक पाठवायची राहून गेली, सॉरी. इथपर्यंत कळलं? पुढे बघा, आणि त्याच्यानंतर तीनही गोलमेज परिषदेना गेलेले भारतीय पुढारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाण्याचा उद्देश तोच होता की दलितांच्यावर जो झालेला अन्याय आहे, त्या अन्यायासाठी आमच्या दलित बांधवांना वेगळे मतदारसंघ तुम्ही द्या. आणि याच्यासाठी ते तीनदा गेले तिथं आणि त्यांची मागणी मंजूर सुद्धा करण्यात आली. याला म्हणतात कम्युनल अवॉर्ड. कम्युनल अवॉर्ड इज कॉल्ड मिसोड जातीय निवाडा. तो पीपल वॉज फ्रॉम एससी कॅटेगरी, दोज वर गिवन स्पेशल कॉन्स्टिट्युएन्सीज, त्यांना वेगळे मतदारसंघ देण्यात आले. आणि हे जसं महात्मा गांधीजींना कळलं, गांधीजीचं डोकं उठलं, म्हणजे त्यांना त्रास झाला की दलितांना विभक्त करण्याचा प्रयत्न सरकार भारतात करतंय. म्हणून त्या विरोधात गांधीजींनी चालू काय केलं? उपोषण चालू केलं. कुठं केलं उपोषण? माहितीये कुणाला? आठवतंय का? कुठे केलं तो? झाडाखाली? कुठे गेलं? अरे त्यावेळेस गांधीजी येरवड्याच्या जेलमध्ये होते. येरवडा जेलमध्ये त्यांना टाकलं होतं ना, अटक केली होती गांधीजींना. जसं गांधीजींना कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागण्या मंजूर झाल्यात, तसं गांधीजी उपोषणाला बसले की मी नाही जेवणार, मला जेवायचं नाही. असं होऊ कसं शकतं? शेवटी महात्मा गांधीजी यांच्या जीवाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि दोघांच्या मध्ये 1932 मध्ये पुणे करार झाला, गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये. याच्यामध्ये दलितांना वेगळे मतदारसंघ न देता त्यांना राखीव जागा देण्यात आल्या, म्हणजे रिझर्व्ड सीट्स देण्यात आल्या लोकसभेमध्ये आणि विधान. ठीक आहे, पुढे बघा. आणि याच्यानंतर महात्मा गांधी, सॉरी, महात्मा अं, गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही गोष्टी ठरल्या होत्या. मग गांधीजींना बरं वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझं ऐकलं. तर ते म्हटले, इथून पुढं मी तुमच्या समाजाच्या भल्यासाठी लढणार. आय विल फाईट फॉर द हरिजन. आणि हरिजन म्हणजेच काय तर हरी म्हणजे देव, जन म्हणजे माणसं, म्हणजे देवाची माणसं म्हणजे एसटी समाज. तर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हटले, आम्हाला हरिजन वगैरे काय म्हणू नका, आम्ही साधे तुमच्यासारखी माणसं आहेत. असं म्हणून पण तुम्ही एक प्रकारचा आम्हाला आम्हाला दाखवून देता की आम्ही एससी आहे. आम्हाला हरिजन वगैरे तुम्ही म्हणायचं नाही. आम्हाला तुम्ही माणूस म्हणून चांगल्या प्रकारे वागणूक द्या, एवढीच आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारे हरिजन या शब्दाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. तरी सुद्धा महात्मा गांधी यांनी हरिजन सेवा संघाची स्थापना केली. कधी? 1932 मध्ये. का झाली? कारण पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधींचं ऐकलं होतं. आणि तिसरी गोलमेज परिषद सुद्धा याच माणसाच्या काळामध्ये संपन्न झाली. तो कोणता व्हाईसरॉय होता? काय नाव होतं त्याचं? लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन. क्लिअर? त्याच्या पुढची घडामोडी की 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. म्हणजे जयप्रकाश नारायण असे असतील, आचार्य नरेंद्र देव असतील, राम मनोहर लोहिया असतील, तर या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. सोशलिस्ट काँग्रेस पार्टी वॉज फाउंडेड इन 1934 अँड द फाउंडर ऑफ आचार्य नरेंद्र देव. आचार्य नरेंद्र देव त्याचे अध्यक्ष होते. बाकीचे लोक कोण होते? बाकीचे लोक होते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, असे महत्वाच्या लोकांनी एकत्र येऊन काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना त्या ठिकाणी केली होती. क्लिअर? अजून एक महत्वाची घडामोड ती म्हणजे 1936 सालचा अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आली होती. 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना विचारलं जातं, परीक्षेला विचारलं जातं. आता ते कुठं करण्यात आली, कशी करण्यात आली, सगळं सांगेन तुम्हाला. फक्त लक्षात ठेवा, लॉर्ड विलिंग्डनच्या काळामध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना करण्यात आलेली होती. पुढे बघा, पुढचा गव्हर्नर जनरल आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या जवळ येत चाललोय पोरांनो. पुढचा गव्हर्नर सॉरी व्हाईसरॉय होता लॉर्ड लिन लिथगो. लॉर्ड लिन लिथगो. आता लॉर्ड लिन लिथगो याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा झाला होता. एकच मिनिट हा पोरांनो. हॅलो. हॅलो. हा. कोण बोलतंय? मी आता लेक्चरमध्ये, पण तुम्ही बघून येत आहे, दाखवतो तुम्हाला, या तुम्ही. ठीक आहे, हा या. त्याने दाखवलंय आधी कोणतरी. हा हा. तर लॉर्ड लिंलिथगोचं कार्यकाल लक्षात ठेवा, 1936 टू 1944, राईट. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक घडामोड तुमच्या लक्षात असेल की 1939 मध्ये सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं होतं. 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये या इंग्रज लोकांना भारताच्या सपोर्टची गरज होती. म्हणजे एका बाजूने हिटलर जर्मनीचा, इटलीचा मुसोलिनी, आणि हे लोक लढत होते. आणि त्यांच्या विरोधामध्ये लॉर्ड म्हणजे ब्रिटिश, म्हणजे आपण दोस्त राष्ट्र म्हणतो, त्याच्यामध्ये इंग्लंड होतं, अमेरिका होतं, चायना होतं, हे लोक लढत होते. आणि त्यांना सपोर्ट हवा होता भारताचा. म्हणून 1936 ते 1944 या दरम्यान जो व्हाईसरॉय होता लॉर्ड लिथगो, या सगळ्यात मोठं चॅलेंज होतं टू गेट द सपोर्ट ऑफ इंडियन्स फॉर सेकंड वर्ल्ड वॉर. आणि याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं की यांचा विश्वास न घेता, म्हणजे यांना कोणताही प्रश्न न विचारता डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं होतं की डायरेक्ट डिक्लेअर केलं की ऑल दिस इंडियन्स आर इन आर सपोर्ट, म्हणजे सगळे भारतीय आमच्या सपोर्टमध्ये. आणि त्यावेळेस नुकताच 1935चा भारत सरकारचा कायदा झाला होता. आणि त्या कायद्यानुसार निवडणुका झाल्या होत्या, प्रांतिक सरकार स्थापन झालं होतं. म्हणजे 1937 सालचं जे प्रांतिक सरकार स्थापन झालं होतं, या प्रांतिक सरकारांना विचारात न घेता डायरेक्ट सांगून टाकलं की ऑल इंडियन्स आर इन आर सपोर्ट, म्हणजे सगळे भारतीय आमच्या बरोबर आहेत. ऍक्च्युली भारताचा सपोर्ट दिलाच नव्हता. म्हणजे आम्हाला न विचारता भारत दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने उतरतोय, अशा प्रकारची घोषणा तुम्ही कशी करू शकता, अशा प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊन या सगळ्या प्रांतिक सरकाराने 1939 साली राजीनामा दिला होता. मग ही घडामोड महत्वाची आहे. तर लॉर्ड लिथगो हा प्रॉब्लेमॅटिक का ठरला? बिकॉज बिकॉज त्यांनी असं काय केलं की बाबा, विदाउट टेकिंग एनी काइंड ऑफ कन्सिडरेशन फ्रॉम इंडियन्स, he directly declared that all Indians are in our support, right? So that is why all the governments they resigned from that, right? तर हे लक्ष एक महत्वाची घडामोडी 1939. आणि हे जे 1939ला जे सेकंड वर्ल्ड वॉर चालू झालं होतं, दॅट एंडेड इन 1945. ते संपलं 1945 मध्ये.
दुसरं महायुद्धाची समाप्ती झाली 1945 मध्ये, की हिरोशिमा आणि नागासाकी वर बॉम्ब्ड बाय अमेरिका. बरोबर, म्हणजे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट यावेळी भारताने काय म्हणजे अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकले आणि दुसऱ्या महायुद्धात तो शेवट झाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढची घडामोड बघा याच्यामध्ये महत्वाची आहे. आता या भारतीय लोकांचा आपल्याला सपोर्ट पाहिजे दुसऱ्या महायुद्धामध्ये. मग या लोकांना काहीतरी दिलं पाहिजे. मग काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी ना ऑगस्ट ऑफर दिली होती. ऑगस्ट ऑफर म्हणजेच काय बघा, कोणत्या कोणत्या तरतुदी होत्या याच्यामध्ये. ऑगस्ट ऑफर का दिली होती? बिकॉज ब्रिटिश गव्हर्नमेंट needed इंडिया सपोर्ट इन सेकंड वर्ल्ड वॉर, राईट? सो दॅट इज वाय ऑगस्ट ऑफर वॉज गिवन बाय लॉर्ड लिनलिथगो. याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होता? पहिलं होतं वसाहतीच्या स्वातंत्र्याचं वचन दिलं होतं, म्हणजे डोमिनियन गव्हर्नमेंट. आम्ही तुम्हाला भारताला पूर्ण स्वातंत्र्य नाही देणार, पण वसाहतीचं स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देऊ. ही एक पहिली तरतूद होती. सेकंड होती स्वतःची घटना तयार करावी. म्हणजे जर तुम्हाला वाटतं आम्ही तुमची घटना नाही तयार करावी, सो यू कॅन मेक युअर ओन कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही स्वतःची राज्यघटना तुम्ही तयार करू शकता. आणि तिसरं महत्वाचं होतं मंत्रिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यासाठी गव्हर्नर आपला अधिकार वापरणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती. म्हणजे दोन महत्वाच्या गोष्टी होत्या. स्वतःची घटना तयार करावी, म्हणजे भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल पण ते डोमिनियन स्टेटचं असेल. म्हणजे इंडिया विल नॉट बी गिवन कम्प्लीट फ्रीडम, इट विल बी गिवन अ काइंड ऑफ डोमिनियन स्टेट. म्हणजे वसाहतीचं स्वातंत्र्य दिलं जाईल, सगळी पॉवर आमच्याकडे जाईल, पण तुम्ही तुमचं कारभार पाहू शकता. पण हे सगळं कधी? दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, त्याच्या अगोदर नाही. आणि त्या रिटर्न मध्ये आम्हाला काय पाहिजे? तुमचा सपोर्ट पाहिजे. येते लक्षात? तर वसाहतीच्या स्वातंत्र्याचं वचन दिलं होतं आणि स्वतःची घटना तुम्ही तयार करावी अशा प्रकारचं प्रपोजल सुद्धा त्याने त्या ठिकाणी दिलं होतं. या 2-3 महत्वाच्या घटना आहेत, त्या तुम्ही पॉइंट आउट करून ठेवा. इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर यू, राईट? सेकंड, तो पुढचा माणूस आहे ना, जो व्हाईसरॉय, आपण लॉर्ड वेवेल. म्हणजे आता आपण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळ आलोय. आता याच्यामधल्या कोणत्या कोणत्या योजना, राजाची योजना होती. आता या लॉर्ड वेवेलचा सगळा जो काळ गेला ना, तो हिंदू आणि मुस्लिम यांचं भांडण सोडवण्यातच गेला बऱ्यापैकी. म्हणजे कुठं ना कुठं 1930 नंतर पाकिस्तानच्या मागणीचा जोर वाढत होता, की पाकिस्तान म्हणजे इस्लाम मुस्लिम लोकांसाठी वेगळं राज्य पाहिजे. अशा प्रकारे या लोकांच्यावर प्रेशर तयार करण्यात आलं होतं. आणि कुठं ना कुठं या काळामध्ये म्हणजे मुंबईमध्ये नौसैनिकांचा उठाव असेल, म्हणजे ब्रिटिश लोकांना सुद्धा असं वाटलं होतं की आता भारतामध्ये आपण जास्त दिवस राज्य नाही करू शकत. इट इज नॉट पॉसिबल टू कंट्रोल इंडिया. कारण कुठे ना कुठे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या विरुद्ध लढताना ब्रिटनची बऱ्यापैकी आर्थिक हानी झाली होती. आणि या सगळ्या गोष्टींचा परिपक्व असं झालं होतं की आपण जास्त वेळ भारतामध्ये नाही राहू शकत. आणि रुझवेल्ट आणि चर्चिल, चर्चिल जे अमेरिकेचे, चर्चिल आणि रुझवेल्ट जे अमेरिका आणि ब्रिटनचे होते, त्यांच्यामध्ये संवाद झाला होता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे युद्ध आहे ना, दुसरं युद्ध, ते हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे. म्हणजे ब्रिटन काय करते? लोकशाहीचं प्रोटेक्टर आहे. मग रुझवेल्ट त्यांना म्हणलं होतं, अरे तुम्ही असं म्हणताय ना की हुकुमशाही विरुद्ध लोकशाही, मग तुम्ही भारताला पारतंत्र्यात का ठेवलंय? भारताला पारतंत्र्यात का ठेवलंय तुम्ही? स्वतः लोकशाहीचं गाताय ना तुम्ही. तर चर्चिलचं असं म्हणणं होतं की मी भारतात त्याचं इंग्लंडचा पंतप्रधान इंग्लंडचं वाटोळ करायसाठी नाही झालो. म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारे त्यांचं होतं. पण नंतर त्यांना कळलं होतं की इंटरनॅशनल प्रेशर क्रिएट व्हायला लागला होता. जे बाकीचे दोस्त राष्ट्र होते बोलत होते तुम्ही भारताला लुटताय एक प्रकारे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टीचा परिपाक झाला. आणि त्यांना वाटलं की आता आपण जास्त दिवस भारताला कंट्रोल नाही करू शकत, त्यांच्यावर शासन नाही करू शकत. आणि अशा प्रकारे त्यांनी प्लॅन केला की आपल्यालाही सोडून जावं लागेल. पण ते सोडायचं कसं? पण त्यांची सवय होती पहिल्यापासून. काय सवय होती? की जाताना भांडण लावायचं. मग ते भांडण लावायचं त्यांनी त्यावेळेस पण काम केलं. कसं लावलं भांडण? त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि भारत ही दोन देश तयार होतील. आणि जे बाकीचे संस्थान आहेत, म्हणजे 550-662 संस्थान होते भारतामध्ये, त्या सगळ्या संस्थांना सांगितलं की तुम्हाला तुम्हाला सेपरेट राहायचे राहू शकता, तुम्हाला भारतावर जायचे जाऊ शकता, पाकिस्तानच्या बरोबर जायचे जाऊ शकता. दॅट इज कम्प्लिटली अप टू यू नाव. म्हणजे त्यांना ती चॉईस देण्यात आलेली होती. आणि ही चॉईस दिल्यामुळे सगळ्या संस्थानिकांना वाटायचं की आता आपण वेगळं राज्य मिळतंय, आपण परत राजा होतोय. म्हणजे अशा प्रकारे तुकड्या तुकड्यामध्ये भारत कसा निर्माण होईल अशा प्रकारचं प्लॅनिंग या लोकांनी केलं होतं. नशिबाने आपल्या वेळेस त्यावेळेस भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांनी अतिशय हुशारीने सगळ्या संस्थांचं विलिनीकरण करून आणलं. हार्डली 10 एक संस्थानं पाकिस्तान बरोबर गेली.
राहिलेलं जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर या तीन संस्थानांचं आपण विलिनीकरण नंतर करून घेतलं. ठीक आहे. तर लॉर्ड वेव्हचा कार्यकाल लक्षात ठेवा, 1944 to 1947. राजाची योजना, 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडमधलं सरकार चेंज झालं त्या ठिकाणी. 1945 मध्ये लियाकत देसाई आली योजना. आता लियाकत म्हणजे भुलाबाई देसाई आणि लियाकत अली या दोन लोकांची एक प्लॅन होता. या सगळ्या योजना म्हणजे राजाची योजना काय होती, लियाकत देसाई योजना काय होती, वेव्हेल योजना काय होती, ह्या सगळ्या होत्या भारताला स्वातंत्र्य द्यायचं, पाकिस्तान वेगळं कसं निर्माण करायचं आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर, ज्याला आपण तो पॉवर कसं डिस्ट्रीब्यूट करायचं याच्याबद्दल होतं. ठीक आहे. या ना सर, एकच मिनिट हा, पुराण थोडं होल्ड करा. हा, पूजा मॅम एक मिनिट हा, थोडं होल्ड करा, एक 5 मिनिटात.
चल. ओके, आवाज येतोय आदिती? हॅलो. ओके, नेक्स्ट वन आहे वेव्हेल योजना 1944 to 1947. याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, हे सगळं लक्षात ठेवा आणि हे सगळं डिटेलमध्ये आपण नंतर त्यावेळेस घेणार आहे. आवाज येतोय का मला? सॉरी हा, थोडं एक महत्वाचं काम आलं अचानक, त्याच्यामुळं थोडं डिस्टर्बन्स झाला. पुढे बघा. हंगामी सरकार व संविधान सभेसाठी निवडणुका आणि अंतरम सरकारची स्थापना झाली. म्हणजे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे एक हंगामी म्हणजे टेम्पररी सरकार स्थापन करण्यात आलं होतं. हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं. संविधान सभा म्हणजे आपल्याला भारताची राज्यघटना तयार करायची होती आणि ज्या प्रकारची ऑगस्ट ऑफर तुम्हाला देण्यात आली होती आपल्याला 1940 मध्ये, त्या संविधान सभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या आणि अशा प्रकारे अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा महत्वाच्या. पुढे एक महत्वाचं की जसं तुम्हाला म्हटलं की मुंबईमध्ये मुंबईमध्ये तलवार या नावेवर या बोटीवर सैनिकांनी उठाव केला होता. म्हणजे 18 फेब्रुवारी 1946 मध्ये या बोटीवर मुंबईमध्ये 9 सैनिकांनी उठाव केल्यानंतर भारतामध्ये इंग्रज सरकारला थोडं समजलं की इथून पुढे तुम्हाला आपल्याला या भारतामध्ये शासन करणं अवघड जाणार आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी साधा सोपा निर्णय घेतला की इथून निघलेलं कधीही बरं. त्यामुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली होती. आणि एकीकडे मुस्लिम लीगचं असं म्हणणं होतं की आम्हाला वेगळा पाकिस्तान पाहिजे आणि मेनी पॉलिटिकल लीडर्स वर नॉट इन सपोर्ट ऑफ दॅट डिमांड. तर त्यांचं बऱ्याच लोकांचं मागणी होती की बाबा आपण अशा प्रकारे गोष्टी नाही करू शकत. तर 16 ऑगस्ट 1946 मध्ये मुस्लिम लीगकडून प्रत्यक्ष कृती दिन पाळण्यात आला. ज्याला आपण ऍक्शन डे म्हणतो. ऍक्शन डे म्हणजेच काय माहिती का? बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये मुस्लिम सैनिक जास्त होते, मुस्लिम लोक जास्त होते, त्या ठिकाणी कतली चालू झाल्या, दंगली चालू झाल्या. राईट. आणि अशा प्रकारे ऑगस्ट 1946 म्हणजे बरोबर 1 वर्ष अगोदर, भारत स्वतंत्र मिळण्याच्या अगोदर, मुस्लिम लीग डिक्लेअर्ड ऍक्शन डे आणि मेनी राईट्स वर गोइंग ऑन ऑल ओव्हर इंडिया. राईट. त्यानंतर लाल किल्ला खटलाय. आझाद हिंद सैन्यातील अधिकाऱ्यांवर हा खटला चालला होता. मुस्लिम लीग 17 ऑगस्ट आहे बुकमध्ये, नाही 16 ऑगस्ट आहे मॅम. कोणत्या बुकमध्ये? 16 ऑगस्ट आहे बघा, 16 ऑगस्ट. प्रत्यक्ष कृती दिन 16 ऑगस्टची, आय एम नॉट रॉंग. राईट. आणि एकीकडे तुम्हाला माहिती आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. आणि या आझाद हिंद सेनेमधून जे सैनिक लढत होते त्या सैनिकांनी त्या सैनिकांच्या जे काय त्यांना अटक करण्यात आलं होतं ब्रिटिशांच्याकडून, तर त्यांच्यावर खटला चालला होता आणि त्या खटल्यामध्ये या सैनिकांची बाजू अनेक मोठ्या मोठ्या वकिलांनी मांडली होती. मोठे मोठे राजकीय पुढारी त्यांची बाजू मांडत होते. तर त्याला लाल किल्ला असं खटला होता, रेड फोर्ट केस. इट वॉज अबाउट दो सोल्जर्स वर फायटिंग राईट फॉर इंडिया फ्रॉम आझाद हिंद सेना. त्यांच्यावर हा खटला चालू होता. ठीक आहे. पुढे बघा. शेवटचा जो आहे, शेवटचा आता याच्यात आपलं संपून जाईल, तो म्हणजे लॉर्ड माउंट बॅटन. लॉर्ड माउंट बॅटन. आता हे लॉर्ड माउंट बॅटन जो भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय, पण लक्षात ठेवा याचा कार्यकाळ फेब्रुवारी 1947 ते ऑगस्ट 1947 हा व्हॉइसरॉय होता. आणि भारताला जे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ पॉवर, म्हणजे सत्तेचं जे सत्ता जी देण्यात आली ती याच्याच काळात देण्यात आली. तारीख आलं का? 2 जून 1947 माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली. 3 जून 1947 भारताची फाळणी जाहीर झाली. फाळणी म्हणजेच काय? देर विल बी टू कंट्रीज, इंडिया अँड पाकिस्तान. अशा प्रकारे दोन वेगवेगळे देश तयार होतील. भारत आणि पाकिस्तानची फाळणी तयार झाली. आणि प्रत्यक्ष जो कायदा होता, आता हे सगळं बघा, हे सगळ्या योजना वगैरे जाहीर केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यामध्ये एखाद्या देशाला स्वातंत्र्य द्यायचे ज्याच्यावर अनेक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्याच्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये कायदा करण्यात आला. सो स्पेशल लॉ वॉज मेड इन ब्रिटिश पार्लिमेंट ऑन 4 जुलै 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करण्यात आला. आणि या कायद्यानुसार भारतातील भारताला स्वातंत्र्य देण्याचं ठरलं. आणि त्यानुसार त्यानुसार 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्यात. आणि त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जी सीमारेषा आखली, ती सीमारेषा आखण्यासाठी रॅडक्लिफ या माणसाच्या अध्यक्षतेखाली सीमा आयोग नेमण्यात आला होता.
सीमा आयोग म्हणजेच काय, की कोणत्या कोणत्या सीमा कशा कशा भारताच्या आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या राहतील यासाठी रेड क्लिफ समिती नेमण्यात आलेली होती. ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपलाय पोरांनो. कसा वाटला टॉपिक? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग? काही डाऊट आहे का कशाबद्दल सांगा मला. येस, काय डाऊट असेल डाऊट विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. येस, क्लिअर आहे पूर्वा. या बाकीचे कुठे गेलेत काय माहिती, दंड्या मारतायत, जाऊ द्या असू द्या. ठीक आहे. या सगळ्या फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल सगळ्या गोष्टींचा. याच्या नोट्स कम्प्लीट करा. उद्याच्या सेशनमध्ये, उद्या एक सेशन असेल, ते सकाळी असेल किंवा कधी असेल, मी त्याचा मेसेज टाकून देईल तुम्हाला. तर त्या सेशनमध्ये आपण नवीन टॉपिक चालू करतोय, भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. महत्वाचा टॉपिक चालू करतोय, भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. ठीक आहे. चला, मला सांगा, शिकवलेलं समजतंय का सगळ्यांना? एनी डाऊट अबाउट व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग इन क्लास? आपलं जे काही डिस्कशन चालू आहे त्याच्याबद्दल काय डाऊट आहे का तुम्हाला कशाबद्दल? क्लिअर आहे? क्लिअर आहे का? क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचारा. आदिती, पूजा मॅम, पूर्वा, क्लिअर आहे ना? चला, शिकवलेलं समजतंय, घाई होत नाही ना? घाई नाही होत ना? आता हे तुम्हाला समजायला वेळ लागेल, बिकॉज यू आर लिस्निंग टू दिस हिस्ट्री पार्ट द फर्स्ट टाइम इन युअर लाईफ. तर माझं असं म्हणणं आहे, तुम्ही सुरुवातीला काही गोष्टी ना बघून घ्या, वाचा प्रॉपरली त्याला, रेकॉर्डिंग त्याचा ऐका, स्वतःच्या नोट्स बनवा. नंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. ठीक आहे. काही डाऊट नसेल तर आपण थांबू. चालेल, उद्याचं सेशनची लिंक तुम्हाला आधीच पाठवण्यात येईल, तर आपण उद्या भेटू. चालेल. सो थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. संपलाय टॉपिक आपला हा. भेटू नव्या टॉपिक मध्ये आपण उद्या. बाय बाय. टेक केअर.